नेत्रा हे सगळं थांबवायला हवंय ग. आपलं घर, आपली माणसं, खूप त्रास होतोय त्यांना. हे कुठेतरी थांबायला हवंय. विचार येत राहतात सारखे डोक्यात माझ्याही. रात्र रात्र बसून राहते मी, झोपच नाही लागत. कशी लागणार झोप? आपल्या माणसांना त्रास झाला तर कसं सहन होईल? शेखर आणि अद्वैतला पण त्रास होतो ह्या सगळ्या घरातल्या प्रकरणामुळे. त्यांचंही लक्ष नाही लागत आहे ऑफिसमध्ये. वाशीच्या साईटवरून फोन आला होता, तिथे काहीतरी गोंधळ झालाय. शेखर तसेच निघून गेले. हे थांबवायला हवं ग. म्हणजे शेखर आणि आधी हे सगळं या घरातल्या सगळ्या वातावरणात गुरफटून गेले. तेच विचार आहेत त्याच्या डोक्यात. त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होतंय त्यांचं. असं होऊन चालणार नाही ना नेत्रा. तुलाही वाटतच असेल ना की आपल्या माणसांना त्रास व्हायला नको. मग थांबव ना ग हे प्लीज. तू करू शकतेस. थांबव हे सगळं प्लीज. संपवून टाक. ठीक आहे, तू जा. मला एक सांगशील का? तू बरी आहेस ना? म्हणजे तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही, दिवसा तू जास्त वेळ आराम करत असतेस म्हणून विचारलं. प्लीज काळजी घे स्वतःची. आपल्याला असं काही करता नाही कळणार, ज्यामुळे विरोचकाला हे सगळं कधी कळणारच नाही. अद्वैत, काही महिन्यांनी नेत्राच्या शरीरात बदल होतील, तेव्हा सगळ्यांनाच कळणार आहे. पण निदान तोपर्यंत तरी विरोचकाला कळणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायला हवी. आता प्रयत्न तर तोच आहे, पण एकाच घरात राहून हे सगळं मॅनेज करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. ऐन युद्धात नेत्रा गरोदर असणं ही साधी गोष्ट नाहीये. हे सगळं देवी आईने योजलेलं आहे. तुमचं बाळ हे देवी आईचाच अंश आहे. त्यामुळे देवी आईच त्या बाळाची काळजी घेईल. औषध हिला रूम मध्ये येऊच का दिलंस तू? नको ना चिडू साधी. मी माझ्या सुनेबरोबर गप्पा मारत होते. तू बोलत नाहीस माझ्याशी. तू अबोला धरलायस. पण तिच्याबरोबर बोलून बरं वाटलं मला. मी एक सांगू का? म्हणजे एक रिक्वेस्ट आहे माझी. तुम्ही नाही बोलत आहात ना माझ्या बरोबर, नका बोलू. तुम्ही तुमचा वेळ घ्या. पण मला एक नातवंड द्या. त्याच्याबरोबर बोलेन मी, त्याच्याबरोबर खेळेन, त्याच्याबरोबर आयुष्य घालवेन. प्लीज. वाचलो. अगं वाचलो काय वाचलो? तू तिला का विचारत होतीस कॉफी प्यायला येतेस का म्हणून? म्हणजे मग तू तिच्या समोर विषय काढलास ना, मग काय करणार मी? 2 मिनिटापासून कॉफी प्यायलो असतो ना आपण. हे काकू, हे बघ, मला मान्य आहे की चांगुलपणाचं नाटक करायचंय, पण तो विरोचक समोर आला ना की भीती वाटते ग. जाऊ दे, आता बडबडत बसूया नको. चल निघूया, उशीर होतो. मी जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. नेत्राकडून आपल्याला हवी असलेली सगळी माहिती मिळवायची आणि निघून यायचं. तुला तिच्याबद्दल काळजी आहे असं दाखवायचं. आणि माहिती मिळाली की डायरेक्ट माझ्या रूममध्ये यायचं आणि मला भेटायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
मध्ये जर तुला कोणी भेटलं, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर जुजबी बोलायचं, जास्त वेळ नाही काढायचा. हा बरं तनू, मित्राकडून निघताना एक कॉल करा. डायरेक्ट घरात येऊ नकोस. मी किंवा आधी तुला इथे घ्यायला येऊ, कळलं? ते पण तू तुझा फोन जवळ ठेव तुझ्या. माझा फोन माझा फोन घरातच राहिलाय. मी पटकन घेऊन येते. प्लीज जाऊ नकोस हं, मी आले. बघ काय तू काकू. 11 मिनिटं शिल्लक आहेत, कामाला लाग. तू तो विश्वास ठेव माझ्यावर. असं का करतोय तू असं करणार? हा, असं नका करू ना तेजस, प्लीज. ओके, तू ये, मी बघते तुला. हा, थांब, मी करते तुला कॉल. काकूमा, मी तेजसशी बोलत होते. त्याला सांगितलं मी पंपकिन आणि ज्यूस बद्दल. तो बोलतोय फाल्गुनी तूच पागल छे, मी पागल छू. असं का बोलतोय तो? बर, काकू मम, मी नाही दिला ज्यूस नेत्राला, खरं सांगते मी. मला ज्यूस द्यायचाच होता. तुम्ही मॉर्निंगला देईन ना, इव्हनिंगला का देऊ मी? बरोबर. काकू मम, असं का वागतंय काकू मम? हा तेजस, ऐक ना तेजस, प्लीज तू ऐक माझा. असं नका करू तेजस.